नमस्कार मंडळी. मुलांच्या शाळेची लगबग चालू झाली आणि शाळा सकाळचीच असेल ना, तर रोज रोज मधल्या सुट्टीच्या टिफिनसाठी काय करावं ना ते सुचतच नाही. माझी देखील तुमची देखील अवस्था अशीच असेल. अय्यंगार स्टाईल घी केक असेल तर तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतो. म्हणूनच आज आपण घरातील उपलब्ध साहित्यात मैदा किंवा सोड्याचा जराही वापर न करता छान मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी असा कढईमध्ये अय्यंगार स्टाईल घी रवा केक करणार आहोत. रेसिपी अगदी साधीसोपी आणि कोणालाही सहज जमेल इतकी सोपी आहे. पुन्हा तुम्ही रेसिपीला लाईक करायचं विसरून जाता. त्यामुळे रेसिपी चालू करण्यापूर्वीच लाईक करा आणि नवीनच असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये 1 कप जाड रवा, बारीक रवा वापरला तरीही चालेल. अर्धा कप गव्हाचे पीठ घातल्यामुळे केकला कलर खूप सुंदर येतो. चिमूटभर मीठ, अर्धा कप दूध, गरम किंवा फ्रीजमधील थंड दूध न घालता रूम टेम्परेचरवरीलच घालावे. 1/4 कप वितळलेले साजूक तूप, तुपाऐवजी 1/4 कप रिफाईंड तेल वापरले तरीही चालेल. 1/4 कप ताजे दही जास्त आंबट नसावे. अर्धा कप साखर, 1 TSP व्हॅनिला इसेन्स नसेल तर वेलची पूड टाकली तरीही चालेल. सर्व जिन्नस मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेऊयात. साखर तुमच्या गोडीनुसार थोडीशी तुम्ही जास्त वापरली तरीही चालेल. एकाच दिशेने बॅटर छान फुलेपर्यंत 3 ते 4 मिनिटे छान फेटून घेऊयात. फेटण्यासाठी इलेक्ट्रिकल ब्लेंडरचा वापर केला तरीही चालेल. रवा छान फुलण्यासाठी फक्त बाउलवरती 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेऊयात. केक बेक करण्यासाठी टीनमध्ये मी अशा प्रकारे बटर पेपर ठेवून घेतलेला आहे. बटर पेपर नसेल तर टीनला थोडंसं तेल लावून त्यावरती थोडासा मैदा भरभरून घेतला तरीही चालेल. अशा प्रकारचा केक टीन नसेल तर कोणत्याही घरातील सपाट बोर्डाचं भांडं वापरलं तरीही चालेल. 10 मिनिटांनंतर या ठिकाणी रवा देखील छान फुललेला आहे. तर आज आपण बेकिंग पावडर किंवा सोड्याचा जराही वापर न करता झटपट आणि स्पॉन्जी असा हा रवा केक करणार आहोत. आता त्यामध्ये रेग्युलर जो इनो असतो ना ब्लू पॅकेटमधील तो घालून घेऊयात. इनो घातल्यानंतर जास्त वेळ न घालवता हे बॅटर फेटून घेऊन लगेच केक टीनमध्ये ओतून घ्यावं. जास्त वेळ तुम्ही हे बॅटर असंच बाजूला ठेवलं तर हवा तसा केक अजिबात फुलणार नाही. बॅटर खूप घट्ट वाटत होतं म्हणून त्यामध्ये मी पोह्याच्या चमच्याने 5 चमचे दूध घालून घेतलेलं आहे. रव्याच्या क्वालिटीनुसार तुम्हाला दूध कमी किंवा जास्त लागू शकतं, परंतु सुरुवातीला मिक्सरच्या जारमध्ये सर्व साहित्य घालत असताना फक्त अर्धाच कप दूध घाला आणि नंतर बॅटर घट्ट वाटलं तरच त्यामध्ये दूध घालावे. मी व्हिडिओत दाखवल्या त्याप्रमाणे बॅटरची कन्सिस्टन्सी असायला हवी. यापेक्षा बॅटर जास्त पातळ आणि जास्त घट्ट देखील असू नये. आता तयार झालेलं बॅटर आपण केक टीनमध्ये घालून घेऊयात. एका बाजूला बॅटर फेटेपर्यंत दुसऱ्या बाजूला मी कढईवरती मध्यम आचेवरती 10 मिनिटे पातेले फ्रीहीट करायला ठेवलेले आहे. पातेलं फ्रीहीट करून घेतल्यामुळे केक छान जाळीदार आणि छान फ्लफी असा होतो. टीन अशा प्रकारे टॅप करून घेतल्यामुळे एकसारखं असं टीनमध्ये बॅटर देखील पसरलं जातं. आता पातेल्यामध्ये आपण केक टीन ठेवून मध्यम आचेवरती आपण 15 मिनिटे छान हा केक बेक करून घेऊयात. सुरुवातीचे 15 मिनिटं अजिबात पातेल्यावरील झाकण काढू नये. 15 मिनिटांनंतर झाकण काढून तुम्ही केक पाहू शकता. मैद्याच्या केकपेक्षा रवा केक बेक होण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो. आरामात 35 ते 40 मिनिटं मध्यम आचेवरती हा केक बेक करायला लागतो. तर ह्या ठिकाणी पहा 35 मिनिटांनंतर टूथपिक देखील क्लीन निघाली की समजायचं केक परफेक्ट असा बेक झालेला आहे. पातेल्यामधून केक टीन बाजूला काढून पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मी आता हा केक कट करून घेणार आहे. गरम असताना केक तुम्ही कट करायला गेला की हव्या तशा अजिबात स्लाईस पडत नाही. म्हणूनच पूर्णपणे थंड झाल्यानंतरच केक कट करून घ्यावा. ह्या ठिकाणी तुम्हाला पाहून कळालंच असेल किती जाळीदार आणि फ्लफी असा केक झालेला आहे. तूप घातल्यामुळे केकला टेस्ट देखील खूप सुंदर अशी येते. तर आज आपण मैद्याचा जराही वापर न करता गव्हाचं पीठ घातल्यामुळे केकला कलर पहा किती सुंदर असा आलेला आहे ना. आतमध्ये केक बेक झाल्यानंतर केकचा गिचका देखील झालेला नाही. छान जाळीदार असा केक दिसत आहे ना.
सुरुवातीला मी तुम्हाला सांगायचं विसरूनच गेली. समजा मेजरिंग कप तुमच्याकडे नसतील तर घरातील कोणतीही एक वाटी निश्चित करून त्या वाटीने देखील तुम्ही सर्व साहित्याचं प्रमाण घेऊ शकता. आरामात 4 ते 5 दिवस हा बाहेर केक टिकला जातो. अजिबात खराब देखील होत नाही. आता रोज रोज मुलांच्या मधल्या सुट्टीत किंवा संध्याकाळच्या चहासोबत काय करायचं ना, त्यासाठी तुम्हाला भरपूर साऱ्या रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. त्या देखील जरूर पहा. महिन्यातून 2 वेळा तर मी माझ्या मुलीसाठी अशा प्रकारचा अय्यंगार स्टाईल घी रवा केक नक्की करते. तिला तर प्रचंड असा आवडतो. तर तुम्ही देखील हा केक करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. माझी रेसिपी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जरा तरी आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला बेल आयकॉनची घंटी वाजवा. त्यामुळे जेव्हा मी रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड करते ना, त्या रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन जरूर मिळतं. केकच्या स्लाईस करून घेतल्यानंतर माझा तर जीव अजिबात खाण्यासाठी राहिलाच नाही. छान जाळीदार आणि फ्लफी असा केकचा मी तर आस्वाद घेतलेला आहे. तुम्ही देखील नक्की करून पहा आणि आस्वाद घ्या. तोपर्यंत बाय बाय.